रायगड जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावर कालची रात्र ही अपघात रात्र ठरली। 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला। लोणारी जवळच्या टेंपाले गावाच्या हद्दीजवळ रात्री 2:30 वाजता भरधाव मोटरसायकल स्वार एसटीवर जाऊन धडकले, तर दुसरी मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला फेकली गेली। शंकर ढेरे आणि मारुती कचरे अशी मृतांची नावे आहेत। रस्त्यावरून खाली घसरलेल्या मोटरसायकलवरचे दोघे गंभीर जखमी आहेत। तिकडे कोलाडजवळ तळवली गावाजवळ रात्री 1:30च्या सुमाराला एसटीनं समोरून येणाऱ्या रिक्षाला धडक दिली आणि त्यामध्ये 4 जण जागीच ठार झाले। सगळेजण माणगाव तालुक्यातल्या दहिवरीचे रहिवासी होते। केंद्रीय हवामान खात्यानं बळीराजाला मोठा दिलासा दिला आहे। यंदा दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या मुसळधार सरी कोसळतील असा अंदाजही हवामान खात्यानं व्यक्त केलाय। महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यात यंदा समाधानकारक पाऊस पडणार आहे। मान्सूनच्या पहिल्या टप्प्यामध्ये पावसाचं प्रमाण हे अधिक असेल असा अंदाजही हवामान खात्यानं व्यक्त केलाय। या अंदाजामध्ये 5 ते 6% फरक पडू शकतो असंही हवामान खात्यानं सांगितलंय। जो इंट्रा सीजनल वेरिएबिलिटी मानसून के दौरान जो होती है उसके कई और कारक होते हैं, जिसमें कि मैडन जूलियन ऑसिलेशन और जो मानसून की इंटरनल डायनेमिक्स है उसको हम मध्यम अवधि में बेहतर तरीके से देख पाएंगे। लेकिन मोटे तौर पे जो मध्य मानसून है वो मध्य अवधि है उसके बाद से पिकअप ज़्यादा नहीं होता। यंदाच्या वर्षी मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्याचा अंदाज भारतातल्या खासगी वेधशाळा स्कायमेटने वर्तवलाय। यंदा सरासरीच्या 105% पाऊस पडेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवलाय। हे प्रमाण सरासरीच्या 35% जास्त आहे। एल निनोच्या प्रभावामुळे मे महिन्याच्या अखेरीस केरळच्या किनाऱ्यावर मान्सून धडकून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। भारताच्या पश्चिम आणि मध्य भागामध्ये यंदा चांगला पाऊस पडेल। विशेषतः दुष्काळानं होरपळणाऱ्या शेतकरी आणि जनतेला यामुळे मोठा दिलासा मिळेल असं स्कायमेटनं म्हटलंय। दुष्काळ आणि पाणी टंचाई आता नागरिकांच्या जीवावर उठू लागली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणामध्ये पाणी टंचाईनं एका वृद्ध महिलेचा बळी गेलाय। झऱ्यावर पाणी भरताना धक्का लागल्यानं झालेल्या वादावादीचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यामध्ये मंजुळबाई वाघमारी या वृद्धीचा मृत्यू झाला। पाण्याच्या वादावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे। लातूरमध्ये पाण्याअभावी अंशतः उद्योग बंद झाल्याची कबुली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे। उद्योग बंद झाल्यामुळे 3741 कामगार प्रभावित झालेत। या सर्वांना रेशनचं स्वस्त धान्य दिलं जाईल अशी घोषणा उद्योगमंत्र्यांनी केली। पाणी टंचाई असताना देखील लातूरमध्ये 12 ते 14 साखर कारखान्यांना पाणी दिल्यामुळे नियोजन चुकलं आणि त्याचा परिणाम हा इतर उद्योगांवर झाला असं मत उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे। मिरजेहून आलेल्या पाण्यानं लातूरकरांची तहान भागेल तेव्हा भागेल, पण जलराणीमुळे स्थानिकांची राजकारणाची भूक मात्र भागली आहे। कारण पहिली गाडी येऊन विहिरीमध्ये पाणी भरायला सुरुवात होण्यापूर्वीच भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचं मनापासून जाहीर आभार व्यक्त करतो की त्यांनी जो शब्द दिला होता की लातूरला पाणी रेल्वेनं पुरवठा करणार, त्या शब्दाला त्यांनी पाळलेला आहे। आणि आज मला वाटतं की लातूर शहरात जसं काय दिवाळीचा उत्सव आहे त्या पद्धतीनं लातूरकर आज खुश आहेत। साहेबांच्या अथक प्रयत्नानेच लातूरला रेल्वे आलेली आहे आणि लातूरची रेल्वेचा एक इतिहास असा आहे की इजिएसच्या माध्यमातून विलासराव देशमुख साहेबांनी लातूरला रेल्वे आणलेली आहे, म्हणून रेल्वे आल्यामुळेच पाणी आलेलं आहे। दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी आता साऱ्या देशभरातून मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लातूरला राजधानी दिल्लीतून पाणी पाठवण्याची तयारी दर्शवली आहे। दररोज 10 लाख लिटर पाणी देण्याची तयारी केजरीवालांनी दाखवली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढचे 2 महिने हे पाणी पुरवणार असल्याचं केजरीवालांनी सांगितलं। तर महाराष्ट्र लातूरला पाणी देण्यास समर्थ आहे असं म्हणत केजरीवालांचा लातूरला पाणी देण्याचा प्रस्ताव जलसंपदा मंत्र्यांनी फेटाळून लावला। आणखी गाड्या लागल्या तर उपलब्ध करून देऊ असं आश्वासन प्रभूंनी दिलं। याशिवाय लातूरला अजून रेल्वे लाईन नाहीये, सिंगल ट्रॅक आहे जिथे ट्रेन थांबवता येईल, पाणी घेता येईल अशी सोय नाहीये। ट्रेन आली तर इतर रेल्वे वाहतूक डिस्टर्ब होईल आणि त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे त्यांची मदत घेऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं।
राज्य सरकारला IPL मॅचमधून मिळणाऱ्या महसुलामध्ये रस आहे, पण दुष्काळग्रस्तांची काहीच चिंता दिसत नाहीये, अशी परखड टीका मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर केली आहे. कागदावर राज्य सरकारचं नियोजन दिसत असलं तरी प्रत्यक्षात मात्र काहीच दिसत नसल्याचं मत कोर्टानं नोंदवलंय. नागपूरमधली मॅच इतरत्र खेळवली तर राज्य सरकारला 1,50,00,000 महसुलावर पाणी सोडावं लागेल, असं सरकारी वकिलांनी सांगितल्यानंतर न्यायालयानं ही टीका केली. जालना जिल्ह्यातल्या 64 पाणी प्रकल्पांमध्ये आता फक्त 4% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. जिल्ह्यामध्ये 7 मध्यम प्रकल्प असून 57 लघु प्रकल्प आहेत. या 7 मध्यम प्रकल्पांपैकी 3 प्रकल्पांची पाणी पातळी जोत्याखाली गेली आहे, तर 57 लघु प्रकल्पांमध्ये या घडीला फक्त 1% पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी नागरिकांची पाणी टंचाईपासून सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 361 गावं आणि 58 वाड्यांवर 407 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय. नाशिक जिल्ह्यातले धरणं अक्षरशः कोरडी झाली आहेत. धरणातला पाणीसाठा पुढच्या वर्षी कसा वाढेल याकडे लक्ष देण्याची तातडीनं गरज होती. नाशिक जिल्ह्यातला पाटबंधारे विभाग गाळ काढण्याबाबत उदासीन दिसत होतं. झी 24 तासनं यासंबंधी गंगापूर धरणावर जाऊन तिथली परिस्थिती दाखवल्यानंतर मात्र आता पाटबंधारे विभागाला जाग आली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये गंगापूर धरणातून गाळ उपसा करायला सुरुवात झाली आहे. आगामी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला तर धरणाची साठवण क्षमता यामुळे वाढण्यास मदत होणार आहे. दरम्यान तलावातला गाळ काढण्यासाठी सुमारे 80 कोटींचं टेंडर काढण्यात आलंय. दुष्काळामुळे मराठवाड्यातल्या विविध भागातून स्थलांतर होण्यास सुरुवात झाली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथनं काही दुष्काळग्रस्तांनी घाटकोपर इथं वास्तव्य केलं होतं आणि आता याच दुष्काळग्रस्तांना हक्काचा निवारा उपलब्ध झालाय. शिवसेनेनं या स्थलांतरित दुष्काळग्रस्तांसाठी ठाण्यामध्ये छावणीची सोय केली आहे. या ठिकाणी या दुष्काळग्रस्तांना अन्न, पाणी आणि निवारा अशा गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या. तसंच त्यांना रोजगाराची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, इतर वापरासाठी बोरिंगची व्यवस्था आहे, शौचालयाची व्यवस्था आहे, इथे आंघोळ करण्याची व्यवस्था आहे. इथे व्यवस्थित सगळ्या सोयी त्यांना मिळतील आणि कुठलीही त्यांना अडचण होणार नाही. मराठवाड्यातल्या दुष्काळामुळे कामाच्या शोधात मुंबईत आलेल्या दुष्काळग्रस्तांची भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी भेट घेतली. गुंडाकडून या दुष्काळग्रस्तांची लूट सुरू असल्याची बातमी झी मीडियानं दाखवलेली होती आणि त्यानंतर राजकीय नेत्यांनी या दुष्काळग्रस्तांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली. किरीट सोमय्यांनी सुद्धा या दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत मदतीचं आश्वासन दिलं. ठाणे रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचा चंग काही तरुणांनी बांधला आणि त्यासाठी ठाण्यामधल्या सोशल युनिटी केअर फाउंडेशनच्या तरुणांनी स्टेशनवरील भिंती रंगवण्यास सुरुवात केली. हे सर्व रंगकाम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करून 16 एप्रिल रोजी ठाणे स्टेशन नवीन रंगात ढंगात आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी सज्ज होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्तानं 4 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये विविध विषयावरील व्याख्यानं ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे आंबेडकर, राजा अशोका यांच्या जीवनावरील नाटक तसंच जगभरातले 150 चित्रकारांनी काढलेली आंबेडकरांची चित्र यावेळी पाहता येणार आहेत. घराण्याची बदनामी झाली म्हणून आपल्या बहिणीच्या पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडलाय. 6 दिवसांपूर्वीच हिचं लग्न झालं होतं. हाताची मेहंदी निघण्याच्या आधीच तिच्या नवऱ्याची हत्या या सख्ख्या भावांनी केली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. नालासोपारा इथं पोलिसाच्या मुलानं 65 वर्षाच्या महिलेला धूम स्टाईलनं उडवलं. या अपघातामध्ये वनिता राणे या वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. नालासोपारा पश्चिम रेल्वे स्थानक ते सोपारा रोडवर ही घटना घडली. सुजित सुधाकर येणारे असं धूम स्टाईलनं मोटरसायकल चालवणारे या मुलाचं नाव आहे आणि त्याचे वडील बोईसर पोलीस ठाण्यामध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. पोलिसाच्या मुलानं हा अपघात केल्यामुळे गुन्हा दाखल करून घेण्यास नालासोपारा पोलिसांनी टाळाटाळ केली. या महिलेला नालासोपाराच्या रिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं असता उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी काल देवनाच्या कचरा डेपोची पाहणी केली. वारंवार लागलेल्या आगीमुळे देवनाच्या कचरा डेपोतून निघणाऱ्या विषारी वायूमुळे संपूर्ण मुंबईच्या प्रदूषणामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पुढे आलंय. त्याचप्रमाणे आगीवरून मुंबईतल्या कचऱ्याच्या कंत्राटदारांचा आणि पालिका अधिकाऱ्यांचं साठलोट असल्याचे आरोप झाले. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मुंबई दौऱ्यावर कचरा डेपोलाही भेट दिली.
पीएम को या और सीएम को कुछ ना कुछ इस पे एक्शन लेना चाहिए, इस डंप को बंद कराना चाहिए और कोई ना कोई स्ट्रेटेजी निकालनी चाहिए। सिर्फ स्वच्छ भारत बोलना और स्वच्छ भारत करना दो अलग बातें हैं। दुख की बात यहाँ है कि मुझे लग रहा है कि यहाँ कोई स्ट्रेटेजी नहीं है। पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे। राहुल गांधींनी आपल्या नेत्यांकडून पूर्ण माहिती घेतली असती तर देवनारला नौटंकी करण्याची गरज लागली नसती, अशा शब्दात कदमांनी हल्लाबोल केला आहे। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बाबा गांधी यांनी येऊन देवनारमध्ये जी काय नौटंकी केली, त्यांनी त्यांच्या नेत्याकडून जर का माहिती घेतली असती तर त्यांना ही नौटंकी करण्याची आवश्यकता भासली नसती। नाशिक अहमदनगर पाठोपाठ मालेगावमध्ये जातपंचायत सक्रिय असल्याचं समोर आलंय। सिंधी पंचायतीने इथल्या चन्नानी कुटुंबाला 11 वर्षांपासून वाळीत टाकले। मालेगावच्या सिंधी कॉलनीमध्ये श्याम लीलाराम चन्नानी हे आपल्या 2 विवाहित भावांच्या कुटुंबासहित राहतात। एका मिळकतीच्या वादातून त्यांचे सिंधी समाजातल्या प्रतिष्ठानशी वाद सुरू होते। हा कोर्टापर्यंत वाद गेला। हे प्रकरण मागे घेण्यासाठी सिंधी समाजाच्या जातपंचायतीने त्यांना 2004 साली बहिष्कृत केलं आणि त्यामुळे या कुटुंबाला कोणत्याही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये बोलवलं जात नाही। जातपंचायतीनं वाळीत टाकल्यानं त्याचा फटका घरातल्या लहान मोठ्या सदस्यांना बसतो। मालेगावच्या मदर आयशा शाळेमध्ये काही समाजकंटकांनी शुक्रवारी जाळपोळ आणि तोडफोड केली होती। या घटनेनंतर शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा खोळंबल्या होत्या। अखेर संस्था चालकांनी शिक्षण मंडळ आणि शिक्षण अधिकारी यांच्याशी चर्चा करून उर्वरित परीक्षा घेण्यास सांगितले। मात्र शाळेच्या इमारतीमधील सर्व वर्ग खराब झालेले असल्यानं विद्यार्थ्यांना वर्गात बसवणं शक्य नव्हतं। त्यामुळे शाळेच्या आवारामध्ये मंडप टाकून 1ली ते 7वीच्या सर्व विद्यार्थिनींच्या उर्वरित परीक्षा घेण्यात येतात। राज्यात रखडलेले प्रकल्प पुढच्या 3 वर्षात पूर्ण करणार असल्याचा निर्धार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। प्रकल्प पूर्ण करण्यासाठी यंदा 12,000 कोटींचं कर्ज घ्यावं लागलं असंही महाजन यांनी म्हटलंय। शिवाय पुढच्या 3 ते 4 वर्षांमध्ये प्रकल्पासाठी 30 ते 40,000 कोटींचं कर्ज घेणार असल्याचंही महाजन यांचं म्हणणं आहे। या वर्षामध्ये आम्ही पुन्हा त्या ठिकाणी 27 प्रकल्प पूर्ण करणार आहोत आणि त्यातून जवळपास 1,60,000 हेक्टर ही सिंचन क्षमता त्यातून वाढणार आहे। पण कॅनल करायचे, धरणं त्या ठिकाणी आहेत, परंतु त्या ठिकाणी आपण पाणी देऊ शकत नाही। प्राधान्याने आपण जर त्यांना पैसे दिले, निधी उपलब्ध करून दिला तर जवळपास 1,60,000 हेक्टरला त्या ठिकाणी आपण पाणी देणार आहोत। दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी यवतमाळमध्ये दान महोत्सव हा उपक्रम राबवण्यात आला। त्यामध्ये तब्बल 1,500 नागरिकांनी कपड्यांचं दान करून मदतीचा हात पुढे केला। दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभे असल्याचा संदेश यातून देण्यात आला। हे कपडे बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वाटप केले जाणार आहेत। या उपक्रमासाठी घाटंजीमधल्या श्रमसाफल्य संस्थेनं पुढाकार घेतला। मुंबईमध्ये मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा हक्क आता भाडेकरूंना मिळणार आहे। मुंबई महापालिका कायद्यामध्ये बदल करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। यापूर्वी महापालिकेकडून पाडण्यात येणाऱ्या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या रहिवाशांच्या हक्कांचं संरक्षण होत नव्हतं। मात्र आता या कायद्यामध्ये बदल केल्यानंतर रहिवाशांच्या हक्कांचं संरक्षण होणार आहे। अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्यांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाईची तरतूद करणारा कायदा करण्याचा सरकारचा मानस आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती विधानसभेत दिली। मोक्का कायद्यामध्ये ज्याप्रमाणे आरोपींना सहज तुरुंगातून बाहेर पडता येत नाही, त्याप्रमाणे अनधिकृत बांधकाम करण्यामध्ये सहभागी बिल्डर, पोलीस आणि पालिका अधिकारी अशा सर्वांवरच ही कारवाई कायदा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। किरणी कामगारांच्या घरांसाठी लवकरच लॉटरी निघणार आहे आणि या घरांचे दर 9.5 लाखांपर्यंत असणार आहेत। 5,052 घरांसाठी लवकरच अशा प्रकारची ही लॉटरी निघणार आहे। झी 24 तास
रहा एक पाऊल पुढे.